ज्याने आंदोलन केलं ते आज बैठकीला नाही. परशुराम संस्कार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष गजानन जोशी. परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळालं नाही तर त्यांचे दुकान सुरू राहतील. गजानन जोशी. परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे या मागणीसाठी ज्याने आंदोलन केलं ते आज घरी आहेत. पाथरीतील केदारे महाराज आज त्या बैठकीला नव्हते. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत ब्राह्मण समाजाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला 2 गट उपस्थित होते. ज्याला परशुराम आर्थिक विकास महामंडळ पाहिजे त्याला पाहिजे असे 2 गट उपस्थित होते. परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळालं नाही तर त्यांची दुकानं सुरू राहतील. परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळालं तर त्यांची दुकानं बंद राहतील असा टोला गजानन जोशी यांनी लगावलाय. जय परशुराम. आज लाईव्ह येण्याचं कारण एक ब्राह्मण समाजाची बैठक ही मुंबई येथे माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी झाली. आनंद वाटला. आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी ब्राह्मण समाजाला वेळ दिला हेही आनंदाची गोष्ट आहे. परंतु परशुराम आर्थिक विकास महामंडळ फक्त आश्वासन मात्र तुम्ही आमच्या ब्राह्मण समाजाला देऊ नका. याआधीही आपण हेच केलं. नागपूर येथे आपण आलात, ब्राह्मण समाजासाठी आम्ही नक्कीच देऊ आणि ब्राह्मण समाजाचा विचार या कॅबिनेटमध्ये करू असा तुम्ही विचार त्या ठिकाणी मांडला आणि तोच देखील फसवेगिरीच होती. परत ब्राह्मण समाजाला तेच आंदोलन करावं लागलं आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी परत तुमच्याकडून आम्हाला वेळ मागून घ्यावा लागला आणि आमचे नेते त्या ठिकाणी आलेले आहेत. काहींच्या मनात असतं की परशुराम आर्थिक विकास महामंडळ होऊ नये आणि काहीच्या मनात आहे की परशुराम आर्थिक विकास महामंडळ व्हावं. 2 धारेचे विचार व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आलेले आहेत. काही लटकस तोंडापुरतं त्या ठिकाणी आलेले आहेत की आम्हाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळावं आणि काही मनातून त्या ठिकाणी आलेले आहेत की आम्हाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळावं. परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळतंय तर काहीचे दुकानं बंद होणार आहेत आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ जर भेटलं नाही तर काहींचे दुकानं मात्र हे कायमस्वरूपी चालू राहणार आहे. का फक्त ब्राह्मण समाजाला वेड्यातच काढायचं आहे हे जर यांनी ठरवलेलं असेल तर मी या ठिकाणी त्यांचा परशुराम संस्कार सेवा संघ महाराष्ट्र या संघटनेद्वारे जाहीर निषेध करतोय. ज्यांना आंदोलनाचा काही गंधही नव्हता, जे आंदोलनात नव्हते असे आज त्या ठिकाणी बैठकीला गेले आणि ज्याने खरंच आंदोलन केलंय ते आमचे पाथरीचे प्रकाशदेव गुरु केदारे, पदुदेवा पूर्णाचे आणि त्याच्यानंतर आमचा अविनाश. हे जे उपोषण करते, ज्यांनी पहिली वाचा त्या उपोषणाला फोडली ते आज घरी आहेत आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी हे बाकीचे तिथं जाऊन बसलेले आहेत. ज्याने खरंच त्याग केलता, त्यागाची भूमिका निर्माण केली, ज्याने आंदोलन उभा केले असे माझे ब्राह्मण समाजाचे जे मुख्य कार्यकर्ते आहेत हे मात्र आज घरी आणि ज्यांनी काहीच केलं नाहीये स्वतःचा मोठेपणा मिरवण्यासाठी ते आज त्या बैठकीला उपस्थित झालेले आहेत. हरकत नाही, परंतु ब्राह्मण समाजाचा कुठेही 2 भाग आहेत, 2 गट आहेत ही तुम्ही या राजकारण्यांना दाखवून देऊ नका आणि कुठेही ब्राह्मण समाजाचा या ठिकाणी अपमान होईल असं माझ्या ब्राह्मण समाजाच्या नेत्यांनी वागू नये. अहो, ज्या प्रकाशदेव केदाराने आज 8 दिवस अन्नत्याग उपोषण केलं त्या प्रकाशदेव केदाराची कुणालाही चिंता आणि त्या प्रकाशदेव केदाराने केलेल्या उपोषणाची आठवण कुणाला राहिलेली नाही आहे. फक्त त्या दीपक रणनवरेची आठवण राहिली. कारण का तर तो दीपक रणनवरे राजकारणी होता म्हणून आणि हा सामाजिक पुरोहित आहेत हे म्हणून यांना तुम्ही दुर्लक्षित करता ब्राह्मण नेते. अरे कधी तुमच्याचा हा अहंकारपणा मीपणा सगळं बाजूला सरकेल. आम्ही तुमच्या बरोबर होतो, आम्ही तुमच्या बरोबर खंबीर उभा आहोत. परंतु माझ्या ब्राह्मण समाजाच्या जे कार्यकर्ते आहेत यांचा देखील तुम्ही विचार करायला पाहिजे होता. आज तुम्ही पटकन खुर्चीवर जाऊन बसले, नेत्यासमोर बसले, तुम्ही परशुराम आर्थिक विकास महामंडळ मागताय पण खरं उभार केलेले बाजूला राहिलेत आणि ज्याने काहीच केलं नाही ते समोर जाऊन बसलेत. लाजिरवाणी गोष्ट ही. चला, हरकत नाहीये, तुम्हाला शुभेच्छा. परंतु याच्यानंतर कोणत्याही ब्राह्मण समाजाच्या कार्यकर्त्यावर
उपोषणकर्त्यावर तुम्ही असा अन्याय करू नका. तुम्ही ब्राह्मण समाजाचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आहात आणि तुम्ही ब्राह्मण समाजाचे एक म्हणजे आधारस्तंभ असल्यासारखं लोक तुमच्याकडे पाहत आहे आणि तुमच्या हातून अशा चुका होऊ नये मी या ठिकाणी आपल्याला वारंवार विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय परशुराम. आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ जर भेटलं तर पहिले फटाके वाजवणारा मी गजानन अशोकराव जोशी असेल. परशुराम संस्कार सेवा संघातर्फे मी सगळ्यांचा जाहीर सत्कार देखील करेल. परंतु हे आश्वासन नसावं एवढीच इच्छा आहे आणि हे 100% आश्वासन नसेल. नक्कीच परशुराम आर्थिक विकास महामंडळ ब्राह्मण समाजाला भेटेल हीच अपेक्षा ठेवून मी या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र. जय परशुराम. गजानन जोशी परशुराम संस्कार सेवा संघ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष बे.